करून अल्गोरिदम तयार केले जाते, जे कम्प्युटरमध्ये सेंड करून यंत्रांना दिले जाते। त्या अल्गोरिदमचा उपयोग करून यंत्र किंवा मशीन ही मनुष्य प्राण्यासाठी वागतात किंवा त्यांचे निर्णय घेऊ शकतात अशी कॅपॅबिलिटी त्यात येते, म्हणजेच एका प्रकारे एआय होय। एआय म्हणजे थोडक्यात स्वयंचलित वाहन। हे झालं एआय म्हणजे काय। आता आपण बघूया एआयचे प्रमुख पैलू। त्यात पहिला आहे मशीन लर्निंग। मशीन लर्निंग ही कृत्रिम बुद्धिमत्तेची आणि संगणक विज्ञानाची एक शाखा आहे, जी डेटा आणि अल्गोरिदम वापरण्यावर लक्ष केंद्रित करते। त्यानंतर आहे संगणक दृष्टी। संगणक दृष्टी म्हणजे डिजिटल प्रतिमा आणि व्हिडिओ ओळखण्यासाठीची मशीनची क्षमता, त्यावर प्रक्रिया करण्याची मशीनची क्षमता, त्यांच्याकडून अर्थपूर्ण माहिती काढून घेण्याची मशीनची क्षमता म्हणजेच संगणक दृष्टी। नंतर आहे रोबोटिक्स। एआयच्या भौतिक यंत्रासह एकत्रीकरण आणि त्यांना स्वयंक्रियपणे विविध कार्ये करण्याची अनुमती देते। नंतर आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, म्हणजेच मशीनची म्हणा किंवा यंत्रांची मानवी भाषा समजून घेण्याची व्याख्या करण्याची मशीनची क्षमता म्हणजेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग। नंतर आहे तर्क आणि समस्या निराकरण, जसे की अनुमान काढण्याची, समस्या सोडवण्याची आणि जटिल परिस्थितीत निर्णय घेण्याची मशीनची क्षमता म्हणजेच तर्क आणि समस्या निराकरण। हे झाल्या एआयचे काही प्रमुख पैलू। आता आपण बघूया एआयच्या क्षमता। त्यात पहिला आहे कमी झालेल्या त्रुटी, जसे की एआय शक्तीवर चालित वैद्यकीय निदान प्रणाली मानवी डॉक्टरांपेक्षा रोग किंवा असामान्यता अधिक अचूकपणे शोधू शकते, ज्यामुळे अधिक प्रभावी उपचार होऊ शकतात। त्यानंतर आहे कार्य अधिक सुकर, जसे की आपण हॉस्पिटलमध्ये, आयटी मध्ये, बँकिंग मध्ये यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण मनुष्य प्राण्याचे कार्य अधिक सुकर करण्यासाठी आपण एआयचा वापर करू शकतो। त्यानंतर आहे मानवी क्षमता आणि उत्पादकता, म्हणजेच आपण एआय हे डॉक्टरांना रोगांची निदान करण्यात मदत करू शकते, शिक्षकांना शिक्षणात मदत करू शकते, उद्योजक नवीन उत्पादने आणि सेवांसाठीची माहिती देऊ शकते। त्यानंतर आहे अचूक निर्णय क्षमता, जसे की आपण मनुष्य प्राणी कधी कधी भावने देऊन चुकीचे निर्णय घेऊ शकतो, पण मशीन असे करू शकत नाही। मशीनला आपण जसे अल्गोरिदम सेंड करून दिले ते त्याच प्रकारे कार्य करते आणि निर्णय घेऊ शकते, म्हणून अचूक निर्णय क्षमता ही आपल्याला एआय मुळे मिळू शकते। नंतर आहे 24/7 उपलब्धता, म्हणजे एआय शक्तीवर चालित चॅटबॉट्स ग्राहक समर्थन आणि माहिती न थांबता 24 तास प्रदान करू शकते। हे झाल्या एआयच्या काही क्षमता। आता आपण बघूया एआयची आव्हाने। त्या जर भारतात आल्या तर जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या नोकरीवर एका प्रकारे घाला घालण्यासारखेच होते। आपण असे तर नाही म्हणू शकत की सर्वच कार्य सेल्फ ड्रायव्हिंग कार होतील, पण काही प्रमाणात होऊ शकतात। त्यानंतर आहे डेटा कमतरता। एआय केवळ तेव्हाच प्रभावी आणि कार्यक्षम असते जेव्हा त्याला डेटाचे ॲक्युरेट इनपुट दिले जाते। एआय चालित मशीन ही डेटावर अवलंबून असल्यामुळे कंपन्यांना अचूक डेटाचे योग्य संच एकत्रित करण्याचे आव्हान आहे। त्यानंतर आहे उच्च किंमत। एआयला सुपर कम्प्युटरची संगणकीय शक्ती ही आवश्यक असते आणि ती महाग असते। नंतर क्लाउड ऑफर करणाऱ्या सेवा या महाग असतात आणि सुविधांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे हे आवश्यक आहे। त्यानंतर आहे प्रतिभेची कमतरता। एआय हे क्षेत्र स्वतःच नवीन आहे, केवळ काहीच लोकांना एआयच्या संभाव्यतेविषयीचे योग्य ज्ञान आहे। अशा कौशल्य आणि योग्य ज्ञान असलेल्या व्यक्तींना शोधण्याचे आव्हान आहे। शेवटी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि क्षमता सह एआयच्या अनेक क्षमता आणि आणि आव्हाने हे विचारात घेण्यासारखे आहेत। थँक्यू। तुझ्या याच्यामध्ये तू एक छान मुद्दा सांगितला की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग। सांगू शकते का तू थोडंसं की एआय मध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग कशी मदत करते? म्हणजे आपण आपल्याला जर काही प्रश्न आला तो आपण यूट्यूबवरती जातो, साधारणतः गुगलवरती जातो, ते आपण कोणत्या भाषेत बोलू, आपण आता वेगवेगळी, समजा माझी वेगळी तुमची वेगळी अशा वेगवेगळ्या भाषा असतात, ते भाषा त्याला कसं समजेल असं, म्हणजे कशी समजेल? बरोबर सांगते, हळू सांग, काही करू नको, घाबरू नको, व्यवस्थित सांग, व्यवस्थित सांग। ते भाषा म्हणजे त्या यंत्राला कशी समजेल अशी यंत्राची क्षमता म्हणजेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग।
देखा कमाल वो आके ज़मीं पे दे के जाए आसमां। शाबाशी